पुण्यातून सुरू झालेल्या गिया बार्रेचे रुग्ण आता राज्यभरात आढळत आहेत। दूषित पाण्यामुळे या आजाराचा धोका असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र आता चिकनमुळे देखील जीबीएसचा आजार होऊ शकतो असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय। त्यामुळे चिकन पूर्ण शिजवून सोबतच चिकन घेताना देखील काळजी घ्या असं आवाहन केलं जात आहे। चिकन खाताय सावधान। अर्धवट शिजवलेल्या चिकनमुळे जीबीएसचा धोका। पाण्यामुळे नाही तर चिकनमुळे जीबीएसचा आजार। पुण्यासह कोल्हापूरपर्यंत तर नागपूरपासून मुंबईपर्यंत गिया बार्रे सिंड्रोम अर्थात जीबीएसच्या आजाराचा धोका वाढलाय। जीबीएसनं आतापर्यंत अनेकांचा बळी घेतलाय, तर कित्येक जण जीबीएसशी रुग्णालयात झुंज देत आहेत। सुरुवातीला जीबीएस हा दूषित पाण्यामुळे होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता। जीबीएसचा उद्रेक झालेल्या पुण्यातल्या नांदेड सिटी भागातल्या एका विहिरीतल्या पाण्यावर उगाचच संशय घेण्यात आला होता, पण आता सरकारी यंत्रणांनी वेगळाच दावा केलाय। जीबीएस हा अर्धवट शिजवलेल्या चिकनमुळे झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय। आपल्या इथं खडकवासल्याच्या भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळे अमुक आहे तमुक आहे, परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळे ते झालं। त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे। चिकन खाणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही। रोज हजारो किलो चिकन महाराष्ट्रातली जनता फस्त करते। सरकारच्या या दाव्यामुळे चिकन खाताना योग्य ती काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे। चिकन सेंटरमध्ये सुदृढ कोंबड्या आणल्यात का याची खात्री करा। स्वच्छ मांस आपण विकत घेतो याची दक्षता घ्या। घरी आणलेलं मांस 100 अंश सेल्सिअस तापमानावर शिजवून घ्या। अर्धवट शिजवलेलं मांस किंवा चिकन खाऊ नका। जीबीएस चिकनमुळे पसरला असला तरी त्यासाठी पोल्ट्रीमधील कोंबड्यांची कत्तल करण्याची गरज नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे। प्रेस नोट काढा, त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही। फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे। महाराष्ट्रात चिकन खाणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे। त्यातच चिकनच्या माध्यमातून जीबीएस सारखे आजार पसरल्याचं समोर आलंय। त्यामुळे घाबरून न जाता आपण खातोय ते चिकन योग्य प्रक्रिया केलेलं आहे का याची खात्री करा, अन्यथा जीबीएस सारख्या आजारांचा तुम्हाला सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। हेमंत चापुडे, झी 24 तास, जुन्नर।